आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या आपण या प्रिया मॅडमसाठी वाजूया. सर्वांचा उत्साह पाहता माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची. देणार ना? राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज काही येत नाही, जोरात आवाज पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. राजश्री शाहू महाराज यांच्या 103व्या स्मृतिदिनानिमित्त प्रथमतः मी प्रिया नप्ते त्यांना विनम्राचं अभिवादन करते. तसेच विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार म्हणजेच समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत नखशिखा, नायिका भेद, बुद्धभूषण असे ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, वयाच्या व महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना व महानायकांना ज्यांनी समाज कल्याणासाठी, समाज उद्धारासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्या सर्वांना मी प्रथमतः विनम्राचं अभिवादन करते. विषयानुसरून आपलं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मला धन्यवाद व्यक्त करावेसे वाटते भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांचे. त्यांनी मला येथे निमंत्रित करून मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय कोरणेश्वर स्वामी महाराज यांचे देखील मी मनापासून स्वागत करते. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच माझे मार्गदर्शक, माझेच नाही तर तुम्हा सर्वांचे म्हणजेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे DRO सर. खर तर आजपर्यंत मी जी काही व्याख्यानं दिली ती DRO सर यांच्या पुस्तकामुळेच. खर तर म्हणून मला म्हणावेसे वाटते की आपल्या बुद्धीचा गर्व व अभिमान न बाळगणारे विचार संपन्न आणि महापुरुषांची चावळ अहोरात्र चालविणारे जर कोण असेल तर ते DRO सर आहेत. आणि त्यांना आपण साथ द्यायची आहे, सहयोग द्यायचा आहे. DRO सर यांचं काम पाहता अशी खात्री वाटते की नक्कीच हे व्यवस्था परिवर्तन होणार आहे, परंतु फक्त आपली साथ आणि सहयोग ही फार महत्वाची गोष्ट आहे. खर तर अनपढ लोकांनी आपल्या नेतृत्वाची निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी, समाज उद्धारासाठी संविधानाची निर्मिती केली. मनुवाद्यांनी आमच्यावर जनावरांपेक्षाही 72 जुल्म केले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मनुस्मृतीला जाळून आम्हाला संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. परंतु आज शिक्षित वर्गाला आपल्या नेतृत्वाची निवड करता येत नाही. चंद पैशासाठी, सन्मानासाठी, पदासाठी हा शिक्षित वर्ग विकला जातो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच अभिवादन सभेच्या निमित्ताने आपण संकल्प करायचा आहे की आपण भारताला पुन्हा मनुवाद्यांच्या जाचातून मुक्त करू आणि व्यवस्था परिवर्तन घडवून आणू. खरं तर त्या काळी राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्व हे समाजाला पटवून दिलं. एखाद्या पालकाने जर आपल्या पाल्याला शाळेत पाठविलं नाही तर 1 रुपये दंड असा कठोर नियम लावणारे राजे म्हणजेच राजश्री शाहू महाराज आहेत.
आणि त्यांच्या पावन भूमीत, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येथे आज आपण आलो आहोत. म्हणून आपण संकल्प करायचा आहे की आज आपण या महापुरुषांच्या विचारावर, कार्यावर चालून व्यवस्था परिवर्तन घडवून आणूयात. खर तर आज की भारत का युवा को देखकर मुझे कहना पड़ता है कि इस भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून बहा सकता है, लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी सिस्कियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है, दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णाभाऊ साठे की वह काव्य पंक्तियां याद आती है. वो कहते थे कि ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. जब मनुवादी लोग हम पर जानवरों से भी बहत्तर जुल्म कर रहे थे, तो बाबा साहब ने उनकी 5000 सालों की गुलामी को संविधान के माध्यम से मिटाकर हमें इंसान बनाया, सच्चा स्वर्ग दिखलाया. लेकिन आज भी कुछ लोग स्वर्ग देखने की बातें करते हैं. वो बातें उनसे रटाई जाती है बाबा साहब और संविधान का अपमान करने के लिए. जब महाराष्ट्र के परभणी में कुछ लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया, तो वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की. वो पुलिसों के माध्यम से दंडुकेशाही निर्माण की. ईवीएम हटेगा तो ही मताधिकार बचेगा, और मताधिकार बचेगा तो ही संविधान बचेगा. ये बात हमें समझनी होगी. और संविधान बचेगा तो ही भारत देश बचेगा. खरं तर कार्यक्रमाला भरपूर वेळ देखील झालेला आहे. मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु माझी आपणा सर्वांना शेवटी एक विनंती असेल की आपण या महापुरुषांच्या विचारावर चालायचे. बाबासाहेब म्हणत होते की मला लोक घाबरतात कारण मी विद्वान आहे म्हणून नाही, माझ्याकडे भरपूर शिक्षण आहे म्हणून नाही, संख्येने जास्त असलेला समाजाचं मी नेतृत्व करतो म्हणून नाही. लोक मला घाबरतात कारण मी शीलवान आहे, चरित्रवान आहे, आणि चंद पैशासाठी मी विकला जात नाही. आपण बाबासाहेबांच्या कार्याशी, बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहूनच काम करायचे. आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जसे प्रामाणिक कार्यकर्ते बाबासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत आणि या मनोवादी व्यवस्थेला झुंज देत आहेत, तशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना देखील आपण साथ द्यायलाच हवी. आणि नेहमी सरांचं नाव घेतलं नाही, खरं तर ज्यांच्या आवाजाची धडकी मनोवादी व्यवस्थेला पडते ते म्हणजेच आमचे श्रीकांत दादा ओवाळ. ते देखील या कार्यक्रमास आलेले आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे दीपक देवाळकर सर, यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि माझी विनंती आहे की सुंदर अशा आयोजनासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याच झाल्या पाहिजे. आणि सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायचे. दादांना झोप यायला लागली म्हणून म्हणते, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज काही आलाच नाही माझ्या कानापर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.